नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट 3 व्हिडिओज बघितले, त्यामध्ये आपण वर्तमान काळात कसं वापरलं जातं ते बघितले. देअर इज, देअर आर. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण काय बघितलं होतं की त्याची डिफरंट प्रकारची जी काय वाक्य असतात ती बघितलेली. असर्टिव्ह सेंटेन्स बघितलेली, त्याचप्रमाणे निगेटिव्ह सेंटेन्स बघितलेली अँड ॲट लास्टला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स बघितलेली. आता आपण बघणार आहोत भूतकाळ, म्हणजे देअर वॉज आणि अँड देअर वेअर, म्हणजे त्यामध्ये कसं काय वापरलं जातं ते आपण डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत भूतकाळमध्ये. चला तर मग सुरुवात करू. आता देअर वॉज वेअरचा अर्थ भूतकाळातील क्रियेसाठी होतो. आता भूतकाळ वॉज वेअर असल्यामुळे भूतकाळ होतो हे आपल्याला कळतंच. त्याचप्रमाणे देअर वॉज अँड देअर वेअरचा अर्थ हा भूतकाळ क्रियेसाठी वापरला जातो, म्हणजे भूतकाळात वापरला जातो. जसे की आला, होता, झाले इत्यादी हे भूतकाळी शब्द आहे, त्यानुसार केला जातो. आता याचा उपयोग आणि रचना कशी असते ती बघूया. आता उपयोग ह्यामध्ये पण तसंच आहे. इज आणि आर ज्याप्रमाणे यूज केला जातो वर्तमान काळामध्ये, त्याचप्रमाणे भूतकाळामध्ये वॉज वेअर यूज केलं जातं. म्हणजे वॉज केव्हा वापरलं जातं तर एकवचनी नाम असेल तेव्हा वॉज वापरले जातं. अनेकवचनी नाम असेल म्हणजे प्ल्युरल्स असेल नाम, त्यावेळी वेअर वापरलं जातं. आणि अगणनीय नाम म्हणजे अनकाउंटेबल नाऊन असेल त्यावेळी वॉज वापरले जातं. म्हणजे सिंग्युलरसाठी वॉज, प्ल्युरलसाठी वेअर अँड अगणनीय म्हणजे अनकाउंटेबल नाऊनसाठी वॉज वापरलं जातं. हे लक्षात घ्या. एवढं लक्षात राहिलं की व्यवस्थित तुम्हाला ते कळेल. आता जास्त म्हणजे डिटेल्समध्ये बघण्यासाठी आपल्याला काय बघावी लागतील, वाक्य पाहावी लागतील. ते आता बघूया. देअर वॉज अँड देअर वेअरची महत्त्वपूर्ण विधानार्थी वाक्य. पहिलं वाक्य बघू. खूप आवाज होतो किंवा आला. खूप आवाज होतो किंवा खूप आवाज आला. आता आवाज मोठा आहे, एक आहे, म्हणून वॉज वापरलेला आहे. देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज असं म्हणजे हा वाक्य झालेला आहे, म्हणजे वॉज वापरलेला आहे. लॉट ऑफ नॉईज म्हणजे खूप आवाजासाठी अ लॉट ऑफ नॉईज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. सभेला खूप लोक होते. सभेला खूप लोक होते. आता लक्षात घ्या, खूप लोक म्हणजे एकापेक्षा जास्त आले, त्यामुळे काय वापरणार इथे, वॉज वापरणार का आपण, नाही. वॉज कशाला वापरलं जातं, सिंग्युलरसाठी वापरलं जातं आणि अनकाउंटेबलसाठी वापरलं जातं. इथे काय आहे, अनेकवचनी आहे, प्ल्युरल्स आहे, त्याच्यामुळे वेअर वापरलेलं आहे. वाक्य ना, देअर वेअर अ लॉट ऑफ पीपल ॲट द मीटिंग. देअर वेअर अ लॉट ऑफ पीपल ॲट द मीटिंग. आता वेअर वापरलेलं आहे, खूप लोक आहेत म्हणून. त्याच्यानंतर आता मीटिंग म्हणजे सभा आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू. अनेक लोक जखमी झाले. अनेक लोक जखमी झाले. इथे पण किती आहे, अनेक लोक म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून सेव्हरल पीपल आलेलं आहे. सेव्हरल पीपल आणि हर्ट म्हणजे जखमीसाठी. वाक्य येणार कसं, देअर वेअर सेव्हरल पीपल हर्ट. देअर वेअर सेव्हरल पीपल हर्ट. हर्ट म्हणजे जखमी होणे आणि सेव्हरल पीपल म्हणजे अनेक लोक, आणि एकापेक्षा जास्त प्ल्युरल्स असल्यामुळे वेअर आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य. काल रात्री एक मोठी पार्टी होती.
काल रात्री एक मोठी पार्टी होती. आता एक मोठी पार्टी एकच आहे म्हणून वॉज आलेलं आहे बघा. देअर वॉज अ बिग पार्टी लास्ट नाईट. देअर वॉज अ बिग पार्टी लास्ट नाईट. लास्ट नाईट म्हणजे काल रात्री आणि बिग पार्टी म्हणजे मोठी आणि एकच असल्यामुळे वॉज आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य. फक्त एक मिठाई किंवा चॉकलेट शिल्लक होती किंवा होते. फक्त एक मिठाई किंवा चॉकलेट शिल्लक होती किंवा होते. आता एकच आहे. एक आहे म्हणून वॉज आलेला आहे. सिंग्युलर आहे. वाक्य ना देअर वॉज ओन्ली वन कॅन्डी लेफ्ट. देअर वॉज ओन्ली वन कॅन्डी लेफ्ट म्हणजे एकच कॅन्डी शिल्लक होती. शिल्लक होतीसाठी लेफ्ट आलेला आहे. कॅन्डी म्हणजे मिठाई किंवा चॉकलेट. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य. सिनेमा हॉलमध्ये अनेक जागा रिकामी होत्या. सिनेमा हॉलमध्ये अनेक जागा रिकामी होत्या. आता अनेक जागा म्हणजे एकापेक्षा जास्त प्लुरल्स आलं त्याच्यामुळे वेअर आलेलं आहे बघा. देअर वेअर मेनी एम्प्टी सीट्स. मेनी एम्प्टी सीट्स म्हणजे अनेक जागा. रिकामी जागा, अनेक रिकामी जागा. एम्प्टी म्हणजे रिकाम्या आणि सीट्स म्हणजे जागा. इन द सिनेमा हॉल. कुठे तर सिनेमा हॉलमध्ये. अशा प्रकारे वाक्य कसं झालेलं आहे. देअर वेअर मेनी एम्प्टी सीट्स इन द सिनेमा हॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य. फ्रीजमध्ये ज्यूसची बाटली होती. फ्रीजमध्ये ज्यूसची बाटली होती. आता ज्यूसची बाटली एकच होती म्हणून वॉज आलेलं आहे बघा. देअर वॉज अ बॉटल ऑफ ज्यूस इन द फ्रीज. देअर वॉज अ बॉटल ऑफ ज्यूस इन द फ्रीज. फ्रीजमध्ये म्हणून इन द फ्रीज आलेलं आहे. ज्यूस आलेला आहे अँड बॉटल म्हणजे बाटली. त्याच्यानंतर नेक्स्ट. एक हल्ला झाला. एक हल्ला झाला. आता एक हल्ला म्हणजे वॉज येणार, एक वचनी येणार, सिंग्युलर येणार म्हणून वाक्य कसं येणार. देअर वॉज ॲन अटॅक. देअर वॉज ॲन अटॅक. अटॅक म्हणजे हल्ला होणे. झाला म्हणून वॉज वापरलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य. घराबाहेर 3 अनोळखी लोक होती. घराबाहेर 3 अनोळखी लोक होती. आता 3 एकापेक्षा जास्त झाले आहेत. अनेक वचने आहेत. प्लुरल्स आहेत म्हणून इथे वेअर वापरलेलं आहे बघा. देअर वेअर 3 स्ट्रेंजर्स आउटसाईड द हाऊस. देअर वेअर 3 स्ट्रेंजर. आता 3 लोक आहेत. 3 लोक म्हणून 3 स्ट्रेंजर. अनोळखी लोकांसाठी स्ट्रेंजर यूज केलं जातं आणि घराबाहेर म्हणून आउटसाईड द हाऊस लिहिलं आहे म्हणून वाक्य झालेलं आहे. देअर वेअर 3 स्ट्रेंजर्स आउटसाईड द हाऊस. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. फिश टँकमध्ये 4 मासे होते. फिश टँकमध्ये 4 मासे होते. इथे पण काय आहे. एकापेक्षा जास्त आहे. 4 मासे आहेत म्हणून अनेक वचन आहे. त्याच्यामुळे वेअर आलेलं आहे. वाक्य ना देअर वेअर 4 फिशेस इन द फिश टँक. देअर वेअर 4 फिशेस इन द फिश टँक. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं. गावात एक मोठं घर होतं. गावात एक मोठं घर होतं. आता एकच घर होतं. मोठं होतं पण एकच घर होतं म्हणून इथे काय वापरलेलं आहे. वॉज वापरलेलं आहे. वाक्य बघा. देअर वॉज अ बिग हाऊस इन द विलेज. देअर वॉज अ बिग हाऊस इन द विलेज. इन द विलेज म्हणजे गावात. त्याच्यानंतर 12वं वाक्य. टेबलावर 2 पुस्तके होती. टेबलावर 2 पुस्तके होती. इथे पण एकापेक्षा जास्त आहेत. 2 आहेत म्हणून वेअर वापरलेलं आहे. प्लुरल्स आहेत म्हणून. वाक्य ना देअर वेअर 2 बुक्स ऑन द टेबल. देअर वेअर 2 बुक्स ऑन द टेबल. टेबलावर म्हणून ऑन द टेबल आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य. स्टेशनवर अनेक रेल्वे गाड्या होत्या. स्टेशनवर अनेक रेल्वे गाड्या होत्या. वाक्य ना देअर वेअर सेव्हरल ट्रेन्स ॲट द स्टेशन. देअर वेअर सेव्हरल ट्रेन्स ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशनवर म्हणून ॲट द स्टेशन आलेलं आहेत आणि अनेक रेल्वे गाड्या एकापेक्षा जास्त आहेत. प्लुरल्स आहेत म्हणून इथे वापरलेलं आहे वेअर आणि सेव्हरल ट्रेन्स म्हणजे अनेक रेल्वे गाड्या. अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. देअर वेअर सेव्हरल ट्रेन्स ॲट द स्टेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. आज सकाळी एक परेड होती. आज सकाळी एक परेड होती. आता परेड किती होती. एकच परेड होती म्हणून वॉज वापरलेला आहे बघा. देअर वॉज अ परेड धिस मॉर्निंग. देअर वॉज अ परेड धिस मॉर्निंग. धिस मॉर्निंग म्हणजे आज सकाळी, सकाळची म्हणून. त्याच्यानंतर 15वं वाक्य. या बागेत बरीच झाडे होती.
या बागेत बरीच झाडे होती. आता बरीच झाडे म्हणजे एकापेक्षा जास्त आलं, प्लुरल्स आलं, त्याच्यामुळे वेअर वापरलेलं आहे. वाक्य बघा. देअर वेअर मेनी ट्रीज इन धिस गार्डन. देअर वेअर मेनी ट्रीज इन धिस गार्डन. मेनी ट्रीज म्हणजे बरीच झाडे आणि इन धिस गार्डन म्हणजे या बागेत. देअर वेअर मेनी ट्रीज इन धिस गार्डन. त्याच्यानंतर नेक्स्ट 16 वाक्य. रस्त्यावर एकही पोलीस नव्हता. रस्त्यावर एकही पोलीस नव्हता म्हणजे कोणी नव्हता, एक पण पोलीस नव्हता म्हणून वॉज आलेला आहे बघा. देअर वॉज नो पोलीसमन इन द रोड. देअर वॉज नो पोलीसमन इन द रोड. इथे नो वापरलेला आहे कारण नव्हता निगेटिव्ह आहे म्हणून नो वापरलेला आहे. देअर वॉज नो पोलीसमन इन द रोड. त्याच्यानंतर 17 वाक्य. माझ्याकडे बघायला कोणीच नव्हते. माझ्याकडे बघायला कोणीच नव्हते. वाक्य येणार. देअर वॉज नो वन टू लुक ॲट मी. देअर वॉज नो वन टू लुक ॲट मी. इथे पण वॉजच येणार कारण नो वन कोणी नव्हते म्हणून एकच तिथे वॉज वापरलेला आहे सिंग्युलरसाठी. देअर वॉज नो वन टू लुक ॲट मी. त्याच्यानंतर नेक्स्ट 18 वाक्य. फक्त एक गोष्ट करायची होती. फक्त एक गोष्ट करायची होती. इथे पण एक गोष्ट आहे म्हणून सिंग्युलर आहे असल्यामुळे वॉज वापरलेला आहे बघा. देअर वॉज जस्ट वन थिंग टू डू. देअर वॉज जस्ट वन थिंग टू डू. जस्ट वन थिंग म्हणजे फक्त एक गोष्ट करायची होती म्हणून टू डूसाठी. देअर वॉज जस्ट वन थिंग टू डू. त्याच्यानंतर नेक्स्ट 19 वाक्य. त्याच्या काळ्या डोळ्याखाली रेषा होत्या. त्याच्या काळ्या डोळ्याखाली रेषा होत्या म्हणजे त्याच्या डोळ्यांखाली म्हणजे डोळे होते त्याच्या खाली काय होत्या रेषा होत्या म्हणून देअर वेअर लाईन्स आलेला आहे बघा. त्याच्या देअर वेअर लाईन्स. लक्षात घ्या ह्या लाईन्स आहेत रेषा आहेत म्हणून इथे वेअर आलेलं आहे. लाईन्स एक नाही होत्या खूप लाईन्स होत्या म्हणजे एकापेक्षा जास्त होत्या म्हणून वेअर वापरलेला आहे. देअर वेअर लाईन्स अंडर हिज डार्क आईज. देअर वेअर लाईन्स अंडर हिज डार्क आईज. हिज डार्क आईज म्हणजे त्याच्या काळ्या डोळ्याखाली असं ते आहे आणि लाईन्स म्हणजे रेषा होत्या. अंडर म्हणजे खाली म्हणजे देअर वेअर लाईन्स अंडर हिज डार्क आईज असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 20 वाक्य. टेबलावर थोडी साखर होती. टेबलावर थोडी साखर होती. इथे लक्षात घ्या साखर ही अनकाउंटेबल नाऊनमध्ये जाते त्यामुळे इथे काय वापरलेलं आहे वॉज वापरलेलं आहे. देअर वॉज सम शुगर ऑन दी टेबल. देअर वॉज सम शुगर ऑन दी टेबल. ऑन दी टेबल म्हणजे टेबलावर. त्याच्यानंतर 21 वाक्य. सुंदर डोळे असलेली एक मुलगी होती. सुंदर डोळे असलेली एक मुलगी होती. आता एक मुलगीसाठी आपण धरायचं की वॉज काय वेअर वापरणार ती. आता एक मुलगी होती म्हणून वॉज येणार. वाक्य येणार बघा. देअर वॉज अ गर्ल विथ प्रिटी आईज. देअर वॉज अ गर्ल विथ प्रिटी आईज. प्रिटी आईज म्हणजे सुंदर डोळे. वॉज कशासाठी एक मुलगी होती म्हणून आणि अ गर्ल. देअर वॉज अ गर्ल विथ प्रिटी आईज. अशा प्रकारे ही देअर वॉज आणि देअर वेअरची वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत. त्याचे जो काही स्ट्रक्चर आहे तो लक्षात घ्या. याच्या अगोदर पण आपण शॉर्टली हे बघितलेलं होतं पण आज आपण बघितलेलं आहे डीपली कसं यूज केलं जातं देअर वॉज आणि देअर वेअर. ते व्यवस्थित लक्षात घ्या. वाक्य पण खूप महत्त्वाचे आहे इम्पॉर्टंट्स आहेत. आपल्याला रोजच्या जीवनात दैनंदिन जीवनात पण याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा पण प्रॅक्टिस करत राहा कारण प्रॅक्टिस करूनच तुम्ही काय होऊ शकता परफेक्ट होऊ शकता. त्याचप्रमाणे तुमची पण काय होऊ शकतं लक्षात ती व्यवस्थित लक्षात येऊ शकतात. त्याचप्रमाणे तुमच्याला प्रॅक्टिससाठी अजून पण आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे ती वापरून तुम्ही पण इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकतात. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेजवर वेगवेगळे सिरीज असतात त्याचप्रमाणे कथा वगैरे असतात त्यामध्ये पण इंग्रजी आम्ही देत असतो. त्यामुळे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन कसं होतं
ते लक्षात येतं. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन भेट द्यायला विसरू नका. अशा प्रकारे तिन्ही प्लॅटफॉर्मला आमच्या फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जेणेकरून त्यांना जे तुमचे मित्र आहेत त्यांनाही याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा होऊ शकेल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.